तर पाकिस्तान लष्कराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं। एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते आहे का अजून एक सीमेपलीकडून गोळीबार हा सुरूच आहे आणि पाक लष्कराला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नियंत्रण रेषेजवळ 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत। जम्मू काश्मीरच्या भीमबेर सेक्टरमध्ये ही चकमक सध्या सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या भीमबेर सेक्टरमध्ये चकमक सुरू आहे आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर देताना नियंत्रण रेषेजवळ 7 पाकिस्तानी सैनिक ठार केले आहेत। तुषार रुपनवार आपले प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, अजूनही पाकिस्तानकडून जी आक्रमण आहेत ती सुरूच आहेत। आत्ताची ही जी ताजी चकमक भीमबेरमध्ये होते आहे, काय अधिक माहिती आहे याविषयीची? रुजुता, रविवारी जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये एकूण 7 जणांना पाकिस्तानच्या जवानांना कंठस्थान घालण्यात आलेले आहे। त्यापैकी आता माहिती मिळते त्यामध्ये एक अधिकारी सुद्धा आहे। आपण जर पाहिलं तर 19 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर तब्बल 102 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना पाहायला मिळतंय। त्यामध्ये महाराष्ट्राची जर बघितली तर 7 जवान सुद्धा ठार झाले होते। मात्र तरीही पाकिस्तानकडून वारंवार या ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि काल रविवारी रात्री झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानचे 7 जवान ठार करण्यात आलेले, त्यातील एक अधिकारी असल्याची आपल्याला माहिती मिळते। तुषार, परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे का? रविवारी झालेल्या चकमकीनंतर त्यांची आपण 6 चौक्या उद्ध्वस्त केलेल्या आहे। मात्र आता त्या ठिकाणी कोणतीही फायरिंग सुरू नसल्याची आपल्याला माहिती मिळते। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। एकूण 7 पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला आहे भारतीय सैन्याने। जम्मू काश्मीरच्या भीमबेरमध्ये केलेली ही कारवाई आहे। सुरुवात पाकिस्तानी लष्कराकडून झाली आणि त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याने दिलं आणि यामध्ये 6 पाकिस्तानच्या चौक्या या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत।